जीव म्हणजे काय? यावर आपण थोडं चिंतन करू. जीव ही एक शास्त्राने तयार केलेली संकल्पना आहे. मुळात श्रुतीने आपल्याला सांगितलेले आहे, की ब्रह्म सत्य आहे आणि जगन मिथ्या आहे. आणि याच्या पुढील वाक्य म्हणजे जीव आणि ब्रह्म एकच आहेत. जीवो ब्रह्मैव नापरः. म्हणजे जीव निर्माण झालेला नाही, फक्त ब्रह्म एकच सत्य आहे. पण आपल्याला तर समोरील जग दिसते, जाणवते, मान अपमान, सुख-दुःख यांचे तडाखे जाणवतात. मग जीव आणि जगत निर्माण झालेले नाही, असे आपण कसे सांगता? तर मग ठीक आहे. मग यासाठी जीवाची संकल्पना शास्त्राने दिलेली आहे. इथपर्यंत आपली मनाची भूमिका तयार झाली, की मग जीव ही संकल्पना काय आहे हे आपल्याला समजेल. पण मुळात प्रथम ही भूमिका पाहिजे, की जीव निर्माण झालेला नाही. कारण परमात्मा खरे तर सृष्टी उत्पन्न करीत नाही, सृष्टीचा केवळ भास उत्पन्न करतो. ही गोष्ट नेहमी ध्यानात यायला हवी. परमात्म्याच्या ठायी इतकी अलौकिक आणि अमर्यादित मायारूपी शक्ती वसली आहे, की जगताचा भास करणे त्याच्यासाठी केवळ एक सहज साधारण लीला व खेळ आहे. याचे उदाहरण म्हणजे दूध नुसते ठेवलेले असताना काहीही न करता त्याचे दह्यामध्ये रूपांतर होते. म्हणजे दुधामध्ये अशी एक स्वाभाविक शक्ती आहे, की ती रूपांतर करते. तशी ती शक्ती पाण्यामध्ये नाही. तसे आपला श्वासोच्छ्वास ही अखंड चालणारी एक प्रक्रिया आहे. यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत किंवा लक्ष द्यावे लागत नाही. तसेच काही हेतू किंवा उद्देशी असत नाही. एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे परमात्म्यातील मायारूपी शक्तीमुळे आभास ही प्रक्रिया स्वाभाविक आहे. त्यामुळे जेवढे काही विविध प्रकारचे चेतन प्राणी किंवा काही जड पदार्थ दिसत आहेत, त्या सर्वांचे मूळ व खरे स्वरूप परमात्माच आहे. परमात्म्याहून भिन्न असे काहीही नाही आणि परमात्म्याशिवाय इतर कोणाचेही स्वतंत्र अस्तित्व नाही. निसर्गामध्ये जड व चेतन किंवा सजीव आणि निर्जीव असे जरी दोन विभाग दिसत असले, तरी परमात्मा किंवा चैतन्य हे प्रत्येक पदार्थामध्ये असतेच. फक्त काही ठिकाणी ते प्रकट होते व काही ठिकाणी प्रकट होत नाही. सजीवामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार यामुळे ते प्रकट होते व त्याला जीव असे म्हणतात. तर निर्जीवामध्ये किंवा जडामध्ये हे अंतःकरण चतुष्टय नसल्यामुळे ते प्रकट होत नाही. एवढाच काय तो फरक आहे. आपल्या विश्वामध्ये 3/4 भाग पाण्याने व्यापलेला आहे. हेच प्रमाण आपल्या शरीरामध्ये आहे आणि जिथं पाणी किंवा पारदर्शक पदार्थ असतो तिथे प्रतिबिंब असते, हे प्रमाणाने सिद्ध करणार आहोत. आता याच प्रतिबिंबाच्या उदाहरणाने आपण जीव ही संकल्पना काय आहे हे पाहणार आहोत. प्राणायाम करत असताना आपण कुंभक करतो. हाच कुंभक जर जास्त वेळ राहिला तर जीव गुदमरतो. मग कुंभक केव्हा एकदा श्वास घेतो असे होते. या कुंभकाच्या साह्याने आपणास 5 प्राणांची कल्पना येते. प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान. त्याचप्रमाणे बुद्धीच्या साह्याने आपल्याला चिदाभास व कुटस्थ यांची कल्पना येते. परमात्मा किंवा ब्रह्म हे व्यापक व सर्वत्र पसरलेले आहे. याच परमात्म्याचे शरीरा एवढ्या आकारात असलेल्या भागाला आत्मा किंवा कुटस्थ चैतन्य असे म्हणतात. भाग नंबर 1. बुद्धी व कुटस्थ आत्मा जवळजवळ असल्यामुळे अंतःकरणात किंवा बुद्धीत किंवा व्यष्टी अज्ञानात पडलेले कूटस्थ चैतन्याचे प्रतिबिंब म्हणजे चिदाभास होय. ही सर्वात महत्वाची कल्पना आहे. आणि या चिदाभासामुळेच जीवभाव निर्माण होतो. आणि हा जो आभास किंवा प्रतिबिंब आहे, हे पारदर्शक सत्वगुणी व अपंचीकृत बुद्धीवर पडलेले प्रतिबिंब आहे आणि हे विशेष चैतन्य आहे. आता हे सामान्य चैतन्य कोणावर पडते तर ते सत्वगुणी अपंचीकृत बुद्धी किंवा अंतःकरण किंवा व्यष्टी अज्ञान यांच्यावर पडते व त्याला विशेष रूप प्राप्त होते. आता इथे महत्वाचा मुद्दा असा म्हणजे की आपण बुद्धी व व्यष्टी अज्ञान हे शब्द वापरलेले आहेत. याचे कारण असं की सूक्ष्म शरीर व कारण शरीर यांचा यामध्ये विचार केलेला आहे. जागृती व स्वप्न अवस्थेमध्ये बुद्धी असते, पण सुषुप्ती अवस्थेमध्ये बुद्धी नसते. म्हणून कारण शरीरामध्ये अज्ञान असते आणि बुद्धी नसते.
आता इथे जो प्रतिबिंब हा शब्द आहे त्याच्यावर आणखीन आपण विचार करू. आपल्याला आता बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान का वापरलं हे समजेल. कारण शरीरासाठी व्यष्टी अज्ञान आणि बुद्धी का वापरली, कारण सूक्ष्म शरीर याच्यामध्ये म्हणजे स्थूल सूक्ष्म शरीर याच्यामध्ये बुद्धी असते. आता जो प्रतिबिंब शब्द आहे त्याच्या संदर्भात 3 वाद प्रसिद्ध आहेत. एक अवच्छेदवाद, दुसरा बिंब प्रतिवादवाद आणि तिसरा आभासवाद. आता इथे प्रत्येक ठिकाणी वाद हा शब्द आहे, तो वाद हा जो शब्द आहे तो सुसंवाद या दृष्टीने आहे. आता पहिला जो सिद्धांत आहे अवच्छेदवाद, त्याचं असं की आकाश हे व्यापक आहे आणि त्याला महाकाश असे म्हणतात. या व्यापक आकाशाला महाकाश म्हणतात. आणि घटाकाश हे त्या व्यापक आकाशाचे घटाच्या आकाराएवढे संक्षिप्त रूप म्हणजे अंश आहे. हा पहिला सिद्धांत आहे. याला थेअरी ऑफ लिमिटेशन किंवा संक्षिप्त रूप असेही म्हणतात. आता दुसरा जो सिद्धांत आहे तो बिंब प्रतिबिंबवाद, म्हणजे आपल्या समोरील आरशामध्ये आपले पडलेले प्रतिबिंब, असं थोडक्यात याचं वर्णन आहे. हा जो दुसरा सिद्धांत आहे. आता राहिला तिसरा सिद्धांत, तो म्हणजे आभासवाद. आता या आभासवादा संदर्भातच आपण जास्त माहिती घेणार आहोत, कारण शंकराचार्यांनी आभासवादाचा पुरस्कार केलेला आहे. यामध्ये महत्वाचा फरक असा, या 3 वादामध्ये म्हणजे अवच्छेदवाद, बिंब प्रतिबिंबवाद आणि आभासवाद, यामध्ये बिंब प्रतिबिंब आणि अवच्छेदवाद या दोन्हीमध्ये प्रतिबिंब आहे, पण आभासवादामध्ये प्रतिबिंबाचे स्वरूप वेगळे आहे. हे प्रतिबिंब सूर्यवरती आणि पाणी खाली आणि त्यात पडलेले प्रतिबिंब, म्हणजे वरील वस्तूचे खाली पडलेले प्रतिबिंब असे प्रतिबिंब अपेक्षित नाही. दुसरी कल्पना अशी की बिंब प्रतिबिंबवादामध्ये आरशामध्ये पडलेले आपले प्रतिबिंब म्हणजे माझ्या समोर जो आरसा आहे त्याच्यामध्ये माझे पडलेले प्रतिबिंब, असे समोरासमोरील वस्तूमधले पडलेले प्रतिबिंब, अशी ही कल्पना येथे गृहीत धरलेली नाही. कुठं? आभासवादामध्ये. तर आभासवादामध्ये प्रतिबिंबाची अशी एक कल्पना गृहीत धरलेली आहे की स्फटिकाच्या शेजारी जास्वंदाचे फूल ठेवलेले असताना संसर्गाध्यासाने जास्वंदीच्या फुलातील लालसरपणा हा स्फटिकावर पसरलेला किंवा फाटलेला आपल्याला दिसतो. ही मूलभूत कल्पना आहे. इथे प्रतिबिंब म्हणजे फाकलेले किंवा पसरलेले स्फटिकातील चैतन्य म्हणजे चिदाभास. कुटस्थाच्या जवळच बुद्धी असल्यामुळे संसर्गाध्यासाने पारदर्शक व सत्वगुणी बुद्धीमध्ये पडलेले आणि फाकलेले आणि पसरलेले कुटस्थाचे चैतन्य दिसते. आणि हा चिदाभास व बुद्धी व कुटस्थ असे तिन्ही मिळून जीव ही कल्पना होय. परमात्मा किंवा ब्रह्म हे सच्चित आनंद आहे, तर कुटस्थ हे अस्थिभाती प्रिय आहे. आता या अस्थिभाती प्रिय कुटस्थाचे फाकलेले प्रतिबिंब म्हणजे अस्थिभाती प्रिय नाम आणि रूप होय. यापैकी नाम आणि रूप हे मायेचे स्वरूप आहे, तर अस्थिभाती प्रिय हे कुटस्थाचे स्वरूप आहे. जीव ही संकल्पना समजून घेणे फार महत्वाचे आहे. या देहामध्ये किंवा शरीरामध्ये ईश्वर तत्व भरलेले आहे, तसेच जगत तत्व पण आहे. नाम व रूपाने जगत तत्व आहे आणि कुटस्थ रूपाने आत्मतत्व आहे. आणि ईश्वराने हे शरीर केले आहे आणि त्यामध्ये तो शिरला आणि तोच आता त्याचे नियमन किंवा नियोजन करत आहे. पण दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला ना कुटस्थाचे ना ईश्वराचे भान राहते. उलट जीव आपल्याच जगामध्ये रमत असतो, मी आणि माझे म्हणत असतो व त्यामध्येच तो स्वतःला गुरफटून घेत असतो. यामुळे जीवाची खरी संकल्पना काय असावी हे माझ्या कौतुकाप्रमाणे केलेले चिंतन आहे.